हे रील बघा. तर चला मंडळी, आपण बनवणार आहोत अंडा राईस लाईक दिस. तो लेट्स गो. तो चलो चलते किचन में और बनाते अंडा राइस. तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत अंडा राईस. एक रील मी तुम्हाला दाखवलेली मगाशी, परत एकदा दाखवतो. खतरनाक आहे. तर म्हटलं तुला ट्राय करूया आणि मस्त आज अंडा राईस बनवूया. भरपूर दिवस झाले मी काय बनवलं नाही आणि व्हिडिओ पण अपलोड नाही केला. तर म्हटलं आज काहीतरी स्पेशल बनवूया. तर आपण अंडा राईससाठी घेतले कांदा, 4 कांदे घेतले, 1 टमॅटो घेतलाय, थोडा लसूण, कोथिंबीर आणि इकडे जिरा पावडर, धनिया पावडर, लाल मिरची आणि हळद आणि 3 अंडे. याला बॉईल करून घेतलेत आपण अगोदर. आणि इकडे राईस बॉईल करून घेतला अगोदरच. सगळी आपली सामग्री रेडी आहे. आता फक्त आपल्याला प्रोसेस करायची आहे. तर चला पटापट प्रोसेस करून घेऊ. आणि आपल्या गोप्रोची पण बॅटरी संपली आहे. आपला हा नवीन गोप्रो आलेला आहे, कारण की मगाशी माझा गोप्रो खराब झाला होता आणि मी गोप्रोच्या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन केलं की बाबा माझा गोप्रो खराब झाला. तर त्यांनी लगेच 8 दिवसामध्ये मला रिप्लेसमेंट म्हणून नवीन गोप्रो दिला. सो आय एम हॅपी विथ गोप्रो. तर चला आता प्रोसेस करूया आपण अंडा राईस बनवण्याची. सर्वात अगोदर कांदा, टोमॅटो आणि लसूण कापून घेऊया पटापट. तर चला, आपली सगळी सामग्री आपण रेडी केलेली आहे. कांदा, टोमॅटो आणि लसूण आणि अंडे कट करून घेतलेले आहेत. आता आपण गॅस चालू करू, त्याच्यावरती कढई ठेवू आणि नंतर आपली प्रोसेसला सुरुवात करू. जास्त तेल नाही वापरायचं आपल्याला, त्याच्यामुळे थोडं पाणी यूज केलंय मी. तर चला आता आपण याच्यामध्ये अंड मिक्स करून घेऊया. तो ग्रेवी अपना रेडी हो गया मस्त पद्धतशीर. अभी अपना राइस. आपला राईस जास्त झाला आणि कढई थोडी छोटी झाली, तर थोडं ॲडजस्ट करावं लागेल. आणि भरपूर खाली घाण झाली. आता मस्त झाली घाण. राईस मस्त आपला रेडी झाला आहे. सगळा राईस खाली सांडलाय. त्याचं कारण की कढई थोडी छोटी पडली आपल्याला आणि राईस जास्त झाला, त्याच्यामुळे सगळी खाली आहे ना, किचन पूर्ण खराब झालेलं आहे. तो कोई बात नहीं, अपना यही काम है. तो चलो अभी खाना खाते. मस्त कांदा, निंबू,
कांदा, नींबू और अंडा राईस कसा आहे? चला आता आम्ही खाऊन भेटूया तुम्हाला परत. फ्राइड राइस का वीडियो तो हो गया, अब हम मेरा प्रोजेक्ट का वीडियो बनाएंगे. बना भाई जल्दी फटाफट. चिपका फेवी बॉन्ड यार. फेविकॉल. हां याला काय करायचंय? याला चिपकायचं इथं एकदम क्लिअर करून. पहले भाई निशान का प्रोजेक्ट रेडी हो गया है. बाउंड्री बाकी. ऑलमोस्ट निशानचा प्रोजेक्ट रेडी झालाय. आता बाउंड्री आणि त्याला नाव द्यायचंय वॉटर हार्वेस्टिंग. फिल्टर कोणतं आहे रे? फिल्टर काय काय ते सांग. वरचं काय? कलेक्शन टँक. हे फिल्टर आणि हे वेल आणि हे ग्रास. ओहो निशान का प्रोजेक्ट रेडी. अजून काय बाकी? बाउंड्री द्यायची आणि नाव द्यायचं ना. अच्छा तुझं पण नाव देणार आहे का?